नमस्कार. बाहेर धो-धो पाऊस पडतोय. अशा वेळेला हमखास बनणारी रेसिपी म्हणजे पिठलं आणि भाकरी. त्यासाठी आपल्याला तेल गरम करायचे, पॅन गरम करून नंतर लसूण घालायचं. लसूण आपण सालासकट ठेचून घालायचा. नंतर आपण राई घालायची आहे, जिरं, हिंग, हळद हे आपण तुम्हाला 5 फोडणीचं हे सगळं माहीतच आहे. नंतर हळद, नंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा व्यवस्थित कोंबायचा आहे त्याच्यात आणि हिरव्या मिरच्या कोंबायचं आहे म्हणजे एकदम नरम करायचं आहे व्यवस्थित, पण तो तांबडा होऊ द्यायचा नाही. नंतर कोथिंबीर घालायची, ती व्यवस्थित परतवायची आणि आपण हे जे आहे ना कुळथाची पिठी, ते आता साधारण 3 वाटी पाणी असेल ना, तर 3 चमचे आपल्याला कुळथाचं पीठ त्याच्यात व्यवस्थित गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घ्यायचं आणि हे त्या फोडणीत टाकायचं. आणि हे ना सुरुवातीला तुम्हाला खूप पातळ वाटतंय, पण हळूहळू ते घट्ट होत जातं आणि ते सारखं आपल्याला ना ढवळत राहायला लागतं, नाहीतर ते गुठळ्या होऊ शकतात. आणि नंतर आपण कोकम घालायचं. झालं आपली पिठी तयार. आता आपल्याला भाकरी करायची आहे. भाकरीसाठी सगळ्यांनाच भाकऱ्या साध्या आपल्या करता येत नाहीत ना, म्हणून आपण पाणी उकळवायचं. 1 वाटी पाणी उकळलं तर आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाचं किंवा ज्वारीचं तुम्हाला हवं तेव्हा. आणि ते व्यवस्थित कोंबायचं. पाण्याला उकळी आली की ते व्यवस्थित त्याला आणि 1 मिनटं म्हणजे साधारण 2 मिनटं झाकून ठेवा. आणि झाकून ठेवला हे बघा, हे व्यवस्थित आधी व्यवस्थित त्याचं पाणी सगळ्या पिठाला लागलं पाहिजे आणि झाकून ठेवून 2 मिनटं वाट बघायची. आणि नंतर आपण त्या ज्या गुठळ्या आहेत ना, त्या अशा स्मॅशरने आपण मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित मळायच्या आणि आपण त्याच्या भाकऱ्या करायच्या. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. हे बघा, अशा प्रकारे ह्या आपण गुठळ्या मोडून घ्यायच्या. गुठळ्या मोडून घेतल्यानंतर पीठ चांगलं पाण्यात हात लावून मळायचं आहे. आणि सगळ्यांनाच काय भाकऱ्या अगदी म्हणजे असं थापून येत नाही ना, मग तुम्ही लाटून जरी पोलपाटावर लाटणीने केलात ना तरी चालतं, किंवा असंच तुम्ही केलं तरी आपण जर पीठ आपण वाफवून घेतलं ना तर ती व्यवस्थितच होते भाकरी. कधी त्याच्यात म्हणजे तुकडा पडणं असे हे प्रकार होत नाही. एकदम नरम लुसलुशीत अशी आपली ही भाकरी तयार होते. नंतर आपण ही बघा टाकली, नंतर त्याच्यावर पाणी टाकलं आणि नंतर उलटी परतवली. परतवल्यानंतर आपण नंतर ही गॅसवर पण आपल्याला ही करायची आहे, फुगवायची आहे. हे बघा, आधी आपण उलटी साईड सुलट्या साईडने आपण फुगवायची. अशी ही भाकरी महाराष्ट्रात सगळ्यांच्याच घरातच होत असते. प्रत्येकाला ही भाकरी येतच असते. मी नवीन लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच्यावर आपण पाणी नेहमी टाकायचं. वरची जी पिठाची बाजू असते ना त्याच्यावर पाणी टाकली की आपली जी भाकरी असते ना ती लुसलुशीत होते. म्हणजे कडक भाकरी सगळ्यांनाच आवडत नाही ना, काही काहींना तर कडक भाकरीही आवडते. पण आम्हाला ते ना लुसलुशीत भाकरीच आवडते. त्याच्यामुळे आम्ही अशा प्रकारे आपलं वाफवून पिठाची करतो. ही बघा कशी झाली भाकरी, मस्त फुगते ना. तुम्ही ही अशी जरूर करून पहा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर मला जरूर फॉलो करा. मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.